म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेत हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज नवरात्रीचा शेवटचा दिवस, तेव्हा आज भरपूर मजा आणि मस्ती करून घ्या, कारण आता नवरात्र एका वर्षानंतरच येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज नवरात्रीच्या निमित्तानं आपण आलोय ठाण्याला डॉक्टर स्मिता रास्ते यांच्या घरी. तर चला त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. आयुर्वेदाचं महत्व आणि ताकद लक्षात घेऊन ते ज्ञान आत्मसात करणाऱ्या आणि त्यातून नवनवीन उत्पादनं तयार करणाऱ्या स्मिताताईंनी BAMS केलं आणि ह्या ज्ञानाचा उपयोग केला तो व्यवसाय निर्मितीसाठी. खूप सखोल संशोधन करून अनेक प्रकारच्या व्याधींवर गुणकारी ठरणारी आणि सौंदर्यात भर टाकणाऱ्या औषधी तेल आणि गोळ्या बनवणाऱ्या स्मिताताई त्यांच्या पतीच्या मदतीनं हा व्यवसाय करत आहेत. 7 समुद्रापार त्यांची निर्मिती पोहोचत आहे. आपला व्यवसाय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि आयुर्वेदाचं महत्व लोकांना पटावं म्हणून प्रयत्नशील असलेल्या स्मिताताई आहेत आपल्या आजच्या भागातल्या पाहुण्या. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. मला ओळख करून देता? हे माझे पती श्री शंतनू रास्ते, हा माझा मोठा मुलगा स्वरूप रास्ते आणि ही छोटी सृष्टी. हाय. तुम्ही दोघं कितवीत आहात? मी तिसला आणि मी 9th स्टँडर्ड मध्ये. तुम्ही काय करता एक्झॅक्टली? मी स्वतः BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन सर्जरी अशी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. ओके. पण गेल्या 12 वर्षांपासून माझी स्वतःची डॉक्टर स्मिताज हर्बल लॅबोरेटरीज या नावाने माझा व्यवसाय आहे, ज्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं आणि आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधनं ह्यांचं उत्पादन केलं जातं. वा वा. डोंबिवली MIDC मध्ये आमचा कारखाना आहे. आणि तुम्ही हे चालू करायचं कसं काय ठरवलं? मी BAMS झाल्यानंतर काही रिसर्चमध्ये अनुभव घेतला KEMच्या आयुर्वेद रिसर्च सेंटरमध्ये. त्याच्यानंतर काही कंपन्यांच्या रिसर्च डिपार्टमेंटला अनुभव घेतला, प्रोडक्शन डिपार्टमेंटला अनुभव घेतला आणि एक मनामध्ये होतं की आपला स्वतःचा म्हणजे व्यवसाय असं त्याला स्वरूप असावं. कुठेतरी सुप्त इच्छा कायम मनात होती. आणि मिस्टर रास्ते मार्केटिंग इंजिनियर होते आणि ते म्हणाले की तुला सगळं बनवता येते आणि आय एम गुड इन मार्केटिंग, सो व्हाय नॉट वी जॉईन कम टुगेदर. अशा पद्धतीने 12 वर्षापूर्वी आमचा कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. ऍक्च्युली खरं आहे ते, कारण आयुर्वेदाच्या नावाखाली हल्ली मार्केटमध्ये काही वाटते ते प्रोडक्ट्स मिळतात, पण जर आपल्याला एक ऑथेंटिक असे चांगले प्रोडक्ट्स मिळत असतील तर लोकांसाठी पण ते खूप चांगले आहे. आणि म्हणजे आपल्या भारतामध्ये आयुर्वेदाबद्दल माहिती आहे, परंतु पूर्णपणे त्याला व्यावसायिक स्वरूप जास्ती आताच्या काळात यायला लागलेलं आहे जास्तीत जास्त. परंतु 12 वर्षापूर्वी सुद्धा आयुर्वेदिक म्हणजे काहीतरी काढे चूर्ण गोळ्या इतपतच लोकांची मानसिकता होती. त्या सगळ्यांना दूर करावं आणि देशाबरोबरीनेच देशाबाहेर सुद्धा आयुर्वेदाचं आपलं ज्ञान जे आहे ते पोचावं हा सगळा विचार होता. म्हणजे तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते देशाबाहेर सुद्धा जातात आता? हो. अरे वा. म्हणजे भारताचं नाव सगळीकडे मोठं झालं त्याच्यामुळे. व्हेरी गुड. आणि तुम्ही त्यांच्याबरोबरच हे करता? हो. म्हणजे मी जरी मेकॅनिकल इंजिनियर असलो तरी मी त्यावेळेला विचार केला की म्हणजे इंजिनिअरिंगपेक्षा आपण काही फार्मामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये जर आपण काही तिच्याबरोबर जॉईंटली काम करू शकलो तर माझ्या मते जास्त फायदा होईल. आणि आयुर्वेदाचं मार्केट त्यावेळेला जस्ट बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू अपकमिंग येत होतं. म्हणजे 2001 मध्ये ते जस्ट जास्त वाढत होतं आणि त्याच वेळेला नेमका आम्ही तो निर्णय घेतला. हा एक सुवर्ण योग म्हणता येईल. ओके. आणि मग हळूहळू आम्ही वाढत गेलो. मग आज तुम्ही म्हणजे तुम्हाला बेसिकली जेवण करण्याची पण तेवढीच आवड आहे आधीपासून का?
तसं जेवण करायला आवडतं, कारण चवीचं खायला तर आवडतंच, पण असं खूप डिटेल अगदी जरी रोज नाही करू शकले तरी वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतात. आणि जसजशी मुलं मोठी होत गेली तसं आणि त्यांचे आणि तुमच्यासारखे डिमांड आणि आम्ही सारे खवय्ये सारखे प्रोग्राम बघितले की मुलं लगेच आई तू हे कर, आई तू ते कर. त्या ह्याच्यातून सुद्धा नवनवीन काहीतरी करावं आणि ऍटलिस्ट एखादी डिश तरी आठवड्याला नवीन ट्राय करायचा प्रयत्न करते. असं. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी तुम्हाला 2 डिश दाखवते. एक आहे आपला वडा, हा जो इंडियन बर्गर म्हणून फेमस आहे आणि पुन्हा तो त्याला तुम्ही पॅट्रिऑटिक पण म्हणू शकाल, असा तो तिरंगी वडा आहे. ओके ओके. आणि दुसरा एक पदार्थ आहे जो आपल्या मराठी भाषिकांना तितकासा परिचित नाही. ही एक काश्मीरी डिश आहे, फिरनी म्हणून. ती गोड आहे. नाईस नाईस. मग आपण तुमच्या किचन कडे वळूया. शुअर. चला. आपली पहिली रेसिपी कोणती आहे? पहिली रेसिपी आहे तिरंगी वडा. तिरंगी वडा, एकदम पेट्रिऑटिक टच. मला सांगता साहित्य? हे उकडून स्मॅश केलेले बटाटे आहेत, त्याच्यानंतर पालकाची पानं मिक्सरमध्ये वाटून घेतलेली, पालक प्युरी, बेसनचं पीठ, किसलेलं गाजर, हळद, तिखट, मीठ, तेल तळण्यासाठी आणि हा मिरची आणि आल्याचा ठेचा केलेला आहे. सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी ह्या वाटलेली पालकाची पेस्ट आहे, पालक प्युरी, ती आपण बाउलमध्ये घेऊया. ह्याच्यात दुसरं काहीच नाहीये ना, फक्त पालक मिक्सर मधनं काढलं, थोडं पाणी घालून. आता सध्या नवरात्र चालू असल्या कारणाने ह्याच्यात लसूण नाही घातलाय, पण पालकाबरोबर लसूण चांगला जातो. आयुर्वेदात पण त्याला एक कारण आहे ना, लसूण पाचक आहे, वात कमी करणार आहे, हृदयासाठी चांगला आहे, त्याचे कोलेस्ट्रॉल कमी करतो. ओके. त्यामुळे पालक प्युरीमध्ये लसूण पालक वाटतानाच लसूण घालावे. ओके. तुम्ही जे औषधं जी तयार करता किंवा फॉर दॅट मॅटर इव्हन ब्युटी प्रोडक्ट्स पण तुम्ही तयार करता का? हा, औषधाबरोबरीने सौंदर्य प्रसाधनामध्ये आम्ही केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारची तेल, केसांचे क्लिन्झर हे बनवतो किंवा त्याच्यानंतर चेहऱ्यासाठी वेगवेगळे क्रीम हे बनवतो. ओके. म्हणजे ग्लोईंग साठी, पिंपल कमी करण्यासाठी, डार्क सर्कलसाठी. कारण आजकाल एवढं पोल्युशन असतं की स्किनला काहीतरी न्यूट्रिशन गरजेचं झालं आहे आणि प्रोटेक्शन सुद्धा. बरोबर. त्याच्यासाठी सुद्धा. ओके. नाईस नाईस. बेसनाचं पीठ देतेस? ओके. ह्याच्यात आपल्याला पाणी लागेल का मिक्स करायला? नाही, पालकाची जी प्युरी असेल ना, पालक वाटताना घातलेलं तेवढ्याच पाण्यात बेसन घालायचं आणि आपण भजी किंवा वड्याला जे बनवतो ना, पण थोडंसं दाटसर ठेवायचं, म्हणजे तो पालक त्याला व्यवस्थित कोट करतो सगळ्या बाजूने. ओके. आणि ते ड्रिप होत नाही. हा. तर हे आपलं बॅटर तयार झाले. अच्छा, म्हणजे ह्या बॅटर मध्ये आपण ते वडे बुडवून तळायचे. ओके. म्हणजे आपला बाहेरचा आता ग्रीन लेअर तयार झाला. तर आता पुढे काय करायचं? हे आता पुढे आपण बॉल करून घेऊया. ओके. हा उकडून स्मॅश केलेला बटाटा आहे. एक साधारण 4 बटाट्यांचा हा एवढा गोळा होतो तयार. आलं आणि मिरचीची पेस्ट, मीठ थोडं. आयुर्वेदात असं म्हणतात ना, 1 चमचा तूप रोज मस्त आहे. कुठलेही आपले धातू असतील, लोखंड असेल किंवा काही, तर त्याची जशी झीज होत असेल तर ती झीज होऊ नये ह्याच्यासाठी आपण त्याला तेलाचा हात लावतो. बरोबर. तसंच आयुर्वेदामध्ये शरीरामध्ये पण 7 प्रकारचे धातूच सांगितलेली आहे. आपण कुठलीही क्रिया करतो त्यावेळेस त्याची झीज होत असते आणि ते नव्याने तयारही होत असतात रोजच्या आपल्या अन्नातून. पण त्याला जोडीने वंगण म्हणून जसं लोखंडाला गरजेचं असतं, कुठल्याही मशीनला गरजेचं आहे, तसं आपल्या शरीराला सुद्धा तेलाची गरज ही प्रमाणात असते. कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाईट. बरोबर. आता हे आपण डो केलेले आहे. आता ह्याच्या आतमध्ये आपण स्टफिंग करणार आहोत. आता आपण बटाट्याची पारी करायची आहे. अशी त्याची पारी करून घ्यायची, आपण मोदकासाठी वगैरे करतो तशी. थोडंसं गाजर त्याच्यात घालायचं. तुमच्या त्या फॅक्टरीमध्ये किंवा ह्याच्यात जे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बनतात त्याच्यासाठी जे प्लांट्स लागतात किंवा मेडिसिनल प्लांट्स जे लागतात ते तुम्ही स्वतः उगवता का ते कुठनं तरी तुम्ही मागवता? काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून डायरेक्टली खरेदी केली जाते, ज्याला बायबॅक म्हणतात, की आपल्याला जी लागते ती त्यांच्याकडून पिकवून घेणं किंवा म्हणजे कल्टिवेटेड. पण त्याही पेक्षा जे फॉरेस्ट मधून जे कलेक्ट होतं, म्हणजे
जे सेंद्रिय खत जे जंगलामध्ये तयार झालेलं आहे ते सगळं सेंद्रियरित्याच पिकलेले असतात. बरोबर. त्यामुळे जंगलामधून जे गोळा केलेली वनस्पती आहे तर तीही तुम्हाला जास्त चांगली गुण देते. ओके. तर आपल्या इथे तशी म्हणजे विपुल cultivated पेक्षा cultivated जंगलातली जी पेक्षा असते ती. नाही, आणि कल्टिवेटेड करताना मग आपण खात्रीलायकरित्या करून सेंद्रिय खतांचा वापर करून कल्टिवेट बरोबर. करून म्हणजे घेऊ ते शकतो. पेस्टिसाइड वगैरे काही नाही, न वापरता. नसते. बरोबर. आणि हे आपण कच्चं गाजर घालतोय ना आणि ते कसं होतं की हार्डली 1-2 मिनिटासाठी ते आणि वड्याच्या आतमधून तळलं जातं. त्यामुळे गाजरातले ते गाजर तसं पूर्णपणे शिजत नाही. म्हणजे फायबर त्यामुळे पण राहतं त्यातलं फायबर राहतं, त्यातले विटॅमिन सगळे इंटॅक्ट राहतात. ओके. त्याच्यामुळे त्याही दृष्टिकोनातून ह्याच्यामध्ये गाजर असंही घातलंय. असतं ना की भाजी बरेच लोक चिरून नंतर धुतात, ते इट्स नॉट, म्हणजे ती बरोबर नाही करणं. त्यातले सगळे विटॅमिन्स निघून जातात. विटॅमिन्स निघून जातात. तशीच ती फार वेळ चिरून ठेवूही नाही. बरोबर. केल्या चिरल्यावर लगेचच वापरायला ते सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात त्याच्यातले. झालेले आहेत आपले 4 वडे. आता आपण कढई ओके तळण्याची तयारी करूया. आता आपण काय करायचं, हे आपण हे मगाशी जे मिक्स करून ठेवलंय पालक प्युरीमध्ये त्याच्यात आपण थोडं चवी पुरेसं मीठ, तिखट आणि किंचित हळद असं घालून घेऊया. आता हे आपण तयार केलेले गोळे त्या पालकाच्या बॅटरमध्ये घोळून तेल तापलेलं आहे आपण त्या तेलात सोडायचे. हे बॅटर थोडंसं घट्ट केलेलं असल्याने सगळ्या साईडला व्यवस्थित लागतं. आता हे खालच्या बाजून झाले. हळूहळू आपण असं त्याला तळण्यासाठी करताना तेल त्याच्यावर उडवायचं आणि एका बाजूने झाले की दोन्ही बाजूने चांगले शेकून घ्यायचे. जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचं, तो हिरवा रंग टिकायला हवा म्हणून. आता हे फ्राय करून झाले की गरम गरम खायला तयार. हिरव्या चटणी बरोबर, सॉस बरोबर किंवा लसणीच्या तिखटा बरोबर, जसं हवं पौष्टिक स्वरूप बटाट्यावड्याचं पौष्टिक स्वरूप. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. तिरंगी वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेले बटाटे, किसलेलं गाजर, हळद, मिरची आल्याचा ठेचा, पालक प्युरे, बेसन पीठ, मीठ, तेल आणि तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पालक प्युरे घेऊन त्यात बेसन पीठ घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये मॅश केलेले बटाटे घालून त्यात आलं मिरची ठेचा आणि मीठ घालून या मिश्रणाची पारी करून त्यात किसलेलं गाजर घालून त्याचे वडे करून घ्यावे. पालकाच्या प्युरेमध्ये मीठ, तिखट आणि हळद घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. या प्युरेमध्ये वडे घोळवून ते तेलात खरपूस तळून घ्यावेत. आपली पुढची रेसिपी कोणती आहे? आपली पुढची रेसिपी आहे ती काश्मीरी रेसिपी आहे, फिरनी. ओके. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. तर मला फिरणीचं साहित्य सांगता? फिरणीसाठी एकदम सोपं साहित्य लागतं. ह्याच्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 1 कपभर साखर, त्याच्यानंतर अर्धी वाटी तांदूळ आणि 4-5 बदाम. हे 4-5 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवले तरी चालतात आणि ते भिजवून वाटून घेतलेले. ओके. सजावटीसाठी केशर आणि बदामाचे तुकडे. तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आपण ह्याच्यात दूध उकळून घेऊया. तुम्ही म्हणाल का काश्मीर साईडचा प्रकार आहे, तर हा तुम्ही कुठनं शिकलात? हा मी माझ्या एका उत्तर भारतीय मैत्रिणीकडून शिकले. ओके. आणि मला हा फार आवडला कारण हा आपल्यासाठी सुद्धा अतिशय, म्हणजे आता सगळेच जण हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आहे. जरी गोड आहे तरी त्याच्यात तेल तुपाचं प्रमाण नाही, दूधही आपण फार आठवत नाही, साखरही आपण आवडीप्रमाणे घालू शकतो, पचायला हलका आणि पौष्टिक असा. आणि त्यातून गोड खाण्याचे जे क्रेविंग्स येतात ते पण सॅटिस्फाय होतात. ओके. आता काय करायचं? हे दुधाला थोडी उकळी फुटू द्यायची. हे आपण कच्चं दूध घेतलंय का रेग्युलर उकळवलेलं दूध, किंवा आता म्हणजे दूध तापवलं त्यानं एकदा उकळी फुटली की त्याला हलवायला लागायचं. आता हे दूध उकळलेलं आहे. दूध उकळल्यावर आपण गॅस बारीक करायचा आहे. ओके. कारण आपण जी वाटलेली तांदूळ बदामाची पेस्ट घालतोय
ती घालत असताना मात्र गॅस बारीक हवा. ओके. आणि बदाम आपण साधी सकट घेतलेत ना? सालीसकट बदाम आणि तांदूळ ते पण आणि अजून पौष्टिक. हा, वाटताना थोडंसं किंचित रवाळ वाटायचे, अगदी गुळगुळीत अगदी नाही. गुळगुळीत नाही. ओके. आणि आता ते ह्याच्यामध्ये असं एका धारेने किंवा असं थेंब घातलंच तरी चालेल. हा, अशी एक धार लावून ठेवायची म्हणजे त्याची गठळी होत नाही. जसं जसं शिजतं तसं ते आपोआप घट्ट होत जातं. हा, दिसतच आहे लगेच. 2 मिनिटं हे शिजू द्यायचं. तांदूळ भिजवलेले असल्या कारणाने ते लगेचच शिजतात. आणि ऑलरेडी ह्याची कन्सिस्टन्सी अशी थिक झाली आहे. झाली. हा, त्याच्या गुठळी नाही होऊ द्यायची. ह्याच्याने केलीत ना डावेने की ती मोडते तेवढी लगेचच. आता हे पातळ असतानाच आपण त्याच्यामध्ये थोडंसं शिजत आलंय. आता आपण त्याच्यात चवीनुसार साखर घालू. बस त्याला ऑलरेडी एक छान असा फ्लेवर आलाय. बदामाचा असावा. आणि आता आपण केशर घातलं की त्याचा अजून एक छान रंगही येतो, छान पिवळा असं त्याला केशरामुळे. केशर पण खूप चांगलं असतं ना स्किनसाठी सुद्धा? स्किनसाठी चांगलं, तब्येतीसाठी खूप चांगलं. अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामध्ये. केशरचे काही पॅक्स वगैरे पण करतात ना? फेस पॅक्स. चेहऱ्यासाठी म्हणून केशर खूप चांगलं, त्वचेसाठी. केशर बरोबर तुम्ही बेसन वापरू शकता, पपईचा वापर करू शकता. दुधाचा. स्किन टाईप वरती पण अवलंबून. स्किन टाईप वर पण अवलंबून आहे. आणि बदामाची पेस्ट किंवा आता थंडीचा सीझन येतोय, थंडीच्या सीझन मध्ये बदामाची पेस्ट आणि केशर हे जास्त. अच्छा, लावून ठेवायचं आणि मग धुवून टाकायचं. तर हे झालेलं आहे. त्याच्यात आता थोडे केशर टाकू आपण. घालू थोडस. केशर कधी कधी पाण्यात खालून पण घालता येतं, पण हे आता सेट होणार आहे ना, तर हळूहळू त्याचा रंग चढत जातो. ओके. आणि आपण मुद्दामून ह्याच्यात काही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरत नाही आहोत. हो, तसंही फूड कलर्स काय चांगले नसतात हेल्थसाठी. हा, म्हणजे शक्यतो टाळावेत. जेवढं आपल्याला गरज नसेल तर त्याच्यामध्ये काही मुद्दामून घालू नयेत. बरोबर. आता हा थोड्या वेळाने जसं केशर वितळेल ना तसं त्याला हलका पिवळा रंग छान येईल. ओके. आणि मग हे झालेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. जर आपल्याकडे जास्तीचे कोणी गेस्ट येणार, म्हणजे लहान मुलं वगैरे असे गेस्ट असतील, तर छान आकर्षक बाउलमध्ये असं छोटं छोटं सेट करून ठेवलं आणि त्यांना बाउल दिलं एक तरी ते छान दिसतं द्यायला. आणि हे मोठ्या प्रमाणात करणं पण कठीण नाही, कारण ते काय असं शिरा भाजायला लागतं असं काही. झाली आपली 5 मिनिटात रेडी आहे म्हणजे आपली फिरणी. आता ही सेट केली की रेडी. वरतून फक्त गार्निशिंग करायचं. सेट झालं बदामाचे एका. सो आपली आता फिरणी तयार होईल. आता आपण गॅस बंद करूया. ओके. आणि ह्याच्यासाठी आपल्याला बाउल लागेल सेट करायला ठेवूया. आम्ही फिरणी सेट करायला ठेवतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती घेऊन घ्या. फिरणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, 4-5 तास भिजवलेले बदाम आणि तांदळाची पेस्ट, बदाम पिस्त्याचे काप, कपभर साखर आणि केशर. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये दूध घालून ते उकळवून त्यात भिजवलेले तांदूळ आणि बदामाची पेस्ट, कपभर साखर आणि केशर घालून हे मिश्रण शिजवून घ्यावं. शिजवलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून ते फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावं. नंतर बदामाच्या कापांनी गार्निश करून डिश सर्व्ह करावी. आपल्या डिशेस तयार झालेत, आपण त्या टेस्ट करणार आहोतच. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. ही छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही सारे खवय्येची टीम तुमच्या घरी नक्की येईल. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. आमच्या खवय्यानं तुम्ही आज काय काय दाखवणार? आज मी तुम्हाला लुंगफुंग सूप दाखवणार आहे. लुंगफुंग सूप खाणाऱ्याने आणि त्याच्यानंतर कॅनपीस शेवपुरी दाखवणार आहे. खिलवावे आम्ही सारे. बरं. आणि त्याच्यानंतर बनाना वॉलनट स्लाइस.